नमस्कार मित्रांनो, विन दोघातीलही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये मात्र समरची मैत्रीण आली आहे म्हणून तिला असं वाटतं की आता मी आलेने डील मिळालेली आहे म्हणून ती आता सगळ्यांना म्हणत असते की समरची बायको स्वानंदी येथे कायमच होती, पण आता मी आले आणि आता या क्षणाला डील क्रॅक झाली, त्यामुळे मी लकी आहे, त्यामुळे मला पार्टीच हवी आहे म्हणून ती समरच्या मागे धावत असते। समर पुढे पळत असतो आणि ही त्याची मैत्रीण तिच्या मागे धावते। तेव्हा आता समर लगेच स्वानंदीच्या मागे जाऊन लपतो, तर लगेच आता ही मैत्रीण म्हणते की शेवटी गेलास ना बायकोच्या मागे, अगदी छान, शेवटी लपलास ना बायकोच्या मागे। आनंदला मात्र हसू येत असतं, करमतच नाही तुला बायकोशिवाय, खरंच काय हे बघ सॅम, मला मात्र ही नाही आवडत, तू आपल्यामध्ये बायकोला घेऊन येत असतो, जोपर्यंत तू आता येथे पार्टीसाठी हो म्हणत नाही तोपर्यंत मी नाही हलणार, असे मात्र आता ती ठरवते। तेव्हा आता समर म्हणतो की ठीक आहे, हो हो मी पार्टी द्यायला तयार आहे। आनंद म्हणतो की एकदम बरोबर, किमयाचं बरोबर आहे, आता इतकं मोठं डील आपलं हे फायनल झालेलं आहे, पूर्ण झालेलं आहे, त्यामुळे आपण सगळ्या स्टाफसाठी आपल्या ऑफिसच्या स्टाफसाठी पार्टी देऊयात, असे आता समर म्हणतो। किमया मात्र खूपच खुश होते आणि जोरात पार्टी ओरडत असते, की खुश होऊन ती सॅमला आय लव्ह यू असं म्हणून आता त्याला मिठी मारायला जाते, तोच लगेच आता तिचा पाय अडकतो आणि स्वानंदी तिला धरते, पडण्यापासून वाचवते आणि सावकाश असं म्हणते। आजी म्हणते की अगं किमया हळूच जरा, अगं पडली असती, त्यावरती आता लगेच ही किमया म्हणते की बाय द वे थँक्स स्वानंदी, गुड कॅच, कारण मी जरा पार्टीच्या नावाने जरा जास्तच एक्साइटेड झाले होते आणि हे बघ सॅम, अरे किती वर्ष झालीत आपण पब मध्ये जाऊन पार्टी वगैरे केलेलीच नाही, आपण मुंबईमधील बेस्ट असं हॉटेल बुक करूयात आणि तेथेही धम्माल पार्टी करूयात। तेव्हा आता स्वानंदी विचारते की एक छोटस असं सजेशन देऊ का? समर लगेच म्हणतो की अहो बोलतात काय स्वानंदी मॅडम, हक्काने सांगा नक्की काय आहे ते, बिंदास बोला। तर स्वानंदी म्हणते की ठीक आहे, हे बघा किमया ताई म्हणतात की तसे आपण पार्टी करूयात स्टाफसाठी, कारण इतके दिवस त्यांनी इतकं मेहनतीने काम केलं, मग त्याचं बक्षीस तर त्यांना मिळायलाच हवं। त्याचबरोबर मला असं वाटतं की आपण घरच्या घरी एखादी पूजा करूयात, पण इतकी मोठी डील क्रॅक झालेली आहे। त्यावरती समर म्हणते की हो करूयात। आजी म्हणते की हो ना स्वानंदी, एकदम असं उत्तम आयडिया आहे आणि मला तर असं वाटतं की पार्टी सुद्धा आपण घरच्या घरीच करूयात, इतकं मोठं घर आहे आपलं, मग त्यासाठी हॉटेल कशाला लागतं? समर म्हणतो की मला तर खरं तर हेच वाटते। तर किमया म्हणते की एक बोलू का, कारण मला असं वाटतं की पूजा आपण नंतर केली तर नाही चालणार का? आणि हे बघा हे चांगलं सजेशन आहे, काही प्रॉब्लेम वगैरे आहे का? त्यावरती किमया म्हणते की प्रॉब्लेम वगैरे काही नाही, पण पार्टीची सगळी काही अरेंजमेंट आहे तर ती मी करणार आहे। आनंदी देवासमोर साखर ठेवायला जाते आणि आता अर्पिता मलिका लगेच खुश होत असतात पार्टी म्हणल्यानंतर। अर्पिताला म्हणते की चल आपल्याला खूप काही तयारी करायची आहे, दोघे आत निघून जातात। त्यानंतर समर आणि आनंद आजीच्या पाया पडतात, आजीचा आशीर्वाद घेतात। आजी आज जाते, समर आणि आनंद खूपच खुश होत एकमेकांना मिठी मारतात। समर आनंदला कॉंग्रॅच्युलेशन्स बोलतो, फायनली शेवटी झालं आपलं सक्सेस। त्यानंतर आता इकडे ही चिंगू आहे, चिंगी मात्र आता अंशुमनच्या रूम मध्ये असते आणि अंशुमनने तिच्यासाठी गिफ्ट आणलेलं असतं, तो म्हणतो की चल गिफ्ट उघडून बघ तुझ्यासाठी। तेव्हा ती पाहते तर काय फ्रॉक असतो। चिंगी म्हणते की अय्यो हा तर फ्रॉक आहे, बघा साहेब अहो मी असले कपडे नाही घालत। त्यावरती अंशुमन तिला विचारतो की का घालत नाही, स्टायलिश आहे म्हणून का? अंशुमन तिच्याशी गोड बोलत म्हणतो की कमॉन चिंगी, आजकाल मात्र सगळेजण हे कपडे घालतात। चिंगी म्हणते की हे बघा मला असल्या कपड्यांची सवय नाही। अंशुमन तिला म्हणतो सवय करून घे। तो मात्र तिला धरतो, आरशासमोर उभं करतो आणि आपल्या हाताने तिला तो ड्रेस अगदी छान दिसेल असं लावून बघतो। परत म्हणतो की हे बघ तू मात्र ह्या स्टाफ युनिफॉर्म मध्ये सुद्धा छानच दिसते, पण हे बघ जी अशी इच्छा आहे की तू हा ड्रेस घालावा। त्यावरती चिंगी परत म्हणते की माफ करा साहेब, मला असल्या कपड्यांची सवय नाही, त्यामुळे तुम्ही हा ड्रेस तुमच्याकडेच ठेवा। त्यावरती अंशुमन म्हणतो की हे बघ त्याची काही गरज नाही, तू तुझ्याकडे ठेवू शकते, हे बघ जेव्हा मी तुला सांगेल ना तेव्हा तू घालू शकते। चिंगी म्हणते की अहो पण, तेव्हा चिंगी म्हणते की अहो पण, तर अंशुमन तिला म्हणतो की अहो कशाला म्हणतेस ग, आपण फ्रेंड्स आहोत ना, तुम्हाला अंशुमन मला चालेल। त्यावरती लगेच आता ही चिंगी म्हणत असते की हे बघा मी घरातील एक स्टाफ आहे, मी असं घरच्यांसमोर तुम्हाला असं नाही बोलू शकत। तेव्हा अंशुमन तिला मुद्दाम गोड बोलतो की घरच्यांचा काय संबंध, तू माझ्यासाठी माझे स्टाफ आहेत, बाकीच्यांचा कशाला काही संबंध घेतेस बरं, इनफॅक्ट म्हणजे तुम्हाला फ्रेंड पेक्षा सुद्धा जास्त आहे। त्यावरती चिंगी विचारते की अहो पण घरातील लोकांचं काय, तुम्ही त्यांचा विचार केलास का? त्यावरती अंशु म्हणतो की ओके फाईन, घरच्यांसमोर मात्र आणि तो तिच्या मागेच लागतो की एकदा आता आजूबाजूला कोणीच नाही, मला अंशु म्हण बरं, फक्त एकदा म्हण। तेव्हा आता चिंगी
म्हणते की बरं ठीक आहे अंश, असं म्हटल्यानंतर आता खुश आहे का असं विचारते. आता मुद्दाम हा म्हणतो की खरंच खूप खुश आहे. चिंगीला मात्र आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवण्यासाठी, तिचा फायदा घेण्यासाठी आता हे अंशुमनचं हे एक नवीन नाटक सुरू असतं. आता चिंगी जाते म्हणून ती जायला निघते, तोच लगेच आता तिचा अंशुमन हात धरतो आणि तिला पुन्हा मागे खेचतो आणि सांगतो की हे बघ, आपल्यामध्ये जे काही बोलणं झालेलं आहे ते सगळं आपल्यातच राहून दे, कुणाला याबद्दल काही सांगू नको, बाहेर कुणाला सांगण्याची गरज नाही. आणि हा ड्रेस आहे तर तो चुपचाप आता रूम मध्ये घेऊन जा असं म्हणते. मी म्हणते की ओके. तर हा अंशुमन लगेच खुश होतो. त्यानंतर स्वानंदी गणपती बाप्पांना हात जोडते आणि म्हणते की खरंच थँक्यू देवा, राजवाड्यांची मेहनत तू आतापर्यंत 4 महिन्यानंतर फळाला आणलीस, त्यामुळे देवा अशीच कायम त्यांची प्रगती होत राहून दे. तेवढ्यात तेथे समर येतो. समर म्हणतो की स्वानंदी मॅडम, मगाशी मी तुम्हाला हाक मारली परंतु मला आता सगळेजण होते त्यामुळे बोलताच नाही आले. तो स्वानंदीला थँक्यू सो मच म्हणतो. स्वानंदी म्हणते की हे बघा, खरंच मला अवघड वाटतं, तुम्ही असे खरंच आभार वगैरे मानू नका. हे बघा, खरंच मी फार काही केलेलं नाही. त्यानंतर समर म्हणतो की खरंच आपण एखाद्या गोष्टीसाठी इतकं प्रयत्न करतो, 100% प्रयत्न करतो, पण ती वर्क होत नाही असं का वाटतं. तेव्हा आता स्वानंदी विचारते की म्हणजे काय. समर म्हणतो की तुमची PhD आहे, आवडीचा विषय आहे, त्यामुळे तुम्ही असे काहीतरी फटाफट अगदी मुद्दे काढले. इतक्या दिवस आम्हाला प्रयत्न करून सुद्धा इतकं सुचलं नव्हतं आणि शेवटी लगेच काम झालं. तेव्हा स्वानंदी म्हणते की अहो हे बघा, खरं सांगते तर खरंच ते माझ्यासाठी काहीच नव्हतं आणि आतापर्यंत तुम्ही जे काही आता कामाचा अनुभव मला दिला होता त्याचा उपयोग तर शेवटी झाला. खरं तर मीच तुम्हाला थँक्यू म्हटलं पाहिजे. समर विचारतो की कशासाठी. कारण स्वानंदी म्हणते की इतक्या दिवसातून मला माझ्या आवडीच्या विषयावर विचार करायला मिळाला, खरंच खूप फ्रेश वाटलं. समर म्हणतो की खरंच तुम्ही गोष्टीचा व्यवस्थित विचार करतात. मगाशी सुद्धा पार्टी बरोबर तुम्ही घरामध्ये पूजा झाली पाहिजे असं सजेशन दिलं, खरंच ते किती छान वाटलं. म्हणजे काकूसाठी आणि स्पेशली म्हणजे आजीसाठी आणि काकूसाठी मात्र, कारण त्या दोघी आता पार्टीमध्ये आलिप्त राहिल्या असतात आणि पूजामुळे त्या दोघी आता एकत्र येऊ शकतात. दोघे आता एकमेकांकडे बघून हसतात. त्यानंतर आजी स्वानंदीला विचारत असते की आपण पूजा इथे हॉलमध्येच मांडूयात. तेवढ्यात किमया येते. किमया म्हणते की 1 मिनिट, पूजा आपण दुसरीकडे नाही मांडू शकत का, कारण हॉलमध्ये पार्टीची तयारी असेल आणि मध्ये मध्ये येईल ना ते. तेव्हा आजी म्हणते की अगं पण कुठे पूजा करायची मग. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की ठीक आहे, हरकत नाही, गुरुजींशी बोलूयात ना आणि मग ठरवूयात, पण ते आपल्याला दिशा वगैरे आहे ते सगळं काही व्यवस्थित सांगशील. आणि आजी हे बघा, सजावटीची माणसं आहे ती पोहोचतच असतील. चिंगीला मात्र आता ती सामानाची यादी देते आणि ते सामान घेऊन यायला सांगते. तेव्हा लगेच किमया म्हणते की जे काही तुमचं ठरेल तर ते मला सांगा, मला ते केटरर्सला फोन करायचा आहे. तेव्हा लगेच आता किमया स्वानंदीला विचारते की तुला एखादं पार्लर वगैरे असलं तर मला सांग, तू जात असेल ना तुझ्या ओळखीचं. तेव्हा स्वानंदी म्हणते की मी नाही जात. लगेच आता स्वानंदी नाही म्हटल्यानंतर किमया म्हणते की अरे देवा, खरंच सॅमचं तर खूप कठीण आहे. अर्पिता आणि आता मलिका दोघी तेथेच बसलेले आहेत. दोघींना आता खूपच छान वाटत असतं कारण किमया स्वानंदीला बोलत आहे म्हणून. मलिका म्हणते की चालून दे, आता दोघी एकमेकींच्या विरुद्धच असल्या पाहिजे, आपल्याला तर मज्जेशीर होईल. आणि तेवढ्यात आता 2 माणसं तेथे पार्टी डेकोरेशनसाठी ते आलेले असतात. स्वानंदी त्यांना म्हणते की हो या ना. तेव्हा स्वानंदी त्यांना समजावते की हे बघा, पार्टी बरोबर आपल्याकडे पूजा सुद्धा आहे, त्यामुळे जी काही तयारी असेल ती धार्मिक पद्धतीनेच अगदी ठरवूयात. सगळीकडे फुलं आणि माळा, वातावरण कसं असं छान आणि धार्मिक वाटलं पाहिजे. आणि तेवढ्यात किमया हे जोरात किंचाळते स्वानंदीवर. मलिका लगेच येते आणि विचारते की काय झालं किमया. किमया म्हणते की अगं बघ ना काकू, तुझी सून कशी. स्वानंदी सुद्धा रागानेच विचारते की काय प्रॉब्लेम झाला. किमया म्हणते की तोच तर प्रॉब्लेम आहे, पार्टीमध्ये झेंडूची फुलं कोण लावतं. आणि परत आता त्या लोकांना म्हणते की पार्टीसाठी आहे तर मी जसे सांगेल तसं डेकोरेशन करा, कारण मला पार्टी अशी खूपच अगदी इंटरेस्टिंग व्हायला हवी आहे. असं धार्मिक झेंडूची फुलं वगैरे काही नको. स्वानंदी तू काहीच बोलू नको, मी सांगते त्यांना कसं डेकोरेशन करायचं आहे ते, माझ्या पद्धतीने सगळं काही होऊन दे. म्हणजे गेस्ट आल्या आल्या त्यांना थोडीशी नशा झालीच पाहिजे. आणि आता अर्पिता आणि ह्या मलिका यांना तर खूप हसू येत असतं, कारण स्वानंदीचा प्रत्येक शब्द ही खाली पाडत असते. स्वानंदी म्हणते की हे बघा, आपल्या घरी पूजा आहे म्हणून किमयाताई मला असं वाटतं आपण थोडंसं अगदी ओव्हर केल्यासारखं नकोय, थोडंसं साध्या पद्धतीने होऊन द्या. किमया म्हणते की तुझं काय ग स्वानंदी, काय हे सुरू आहे. पार्टी डिस्को आहे, मग डिस्को पद्धतीनेच व्हायला हवी. तेव्हा स्वानंदी म्हणते की हे बघा, हे घर आहे, पब वगैरे नाही, त्यामुळे घरच्या पद्धतीने सगळं काही व्हायला हवं. आणि तेवढ्यात आजी येते. आजी त्या दोघींचं बोलणं ऐकून म्हणते की काय नक्की सुरू आहे तुमच्या वादावादी. तेव्हा किमया म्हणते की बघ ना आजी, अगं मला असं वाटतं की मस्त अगदी डिस्को पार्टी अरेंज मी करत आहे, परंतु तुझी सून तर ऐकतच नाही, नखरे करते. तेव्हा आता आजी सुद्धा म्हणते की हो हे बघ किमया, मला असं वाटतं की साध्या पद्धतीने पार्टी व्हायला
बोलावी, अशी पार्टी वगैरे काही नको. अगं जरा मंद संगीत राहून दे, डिस्को वगैरे आहेत ना, डोकं उठतं. आता मलिका हळूच अप्पीला म्हणते की म्हणजे एकीच्या मनासारखं केलं तर दुसरीचं मन दुखणार. आणि अर्पिता लगेच हसत असते. लगेच किमया म्हणते की ठीक आहे, तुमच्या मनाप्रमाणे करा. तर स्वानंदी म्हणते की हे बघा, रुसू नका, आपण सगळेजण एन्जॉय करूयात. ते म्हणते की मज्जा तर स्वानंदी मी करणारच, आणि लगेच बाय करून बाजूला निघून जाते. त्यानंतर स्वानंदी आजीला विचारते की आजी, त्या माझ्यावर चिडलेल्या आहेत का, त्यांच्या मनाला काही लागले का. त्यावरती आजी म्हणते की अगं नाही, ती इतकं नाही चिडणार, थोडंसं वेळ तिच्या मनाला लागेल, परंतु होईल सारखी येईल परत ती. आपण आता तयारी लागूयात. आणि दोघी मात्र आता पूजेच्या तयारीचं बघत असतात. तेवढ्यात मलिका येते. मलिका म्हणते की स्वानंदी, अगं काय झालं, किमयाच्या बोलण्याचं इतकं खरंच मनाला लागून घेऊ नको, वाईट वाटलंच असेल. स्वानंदी म्हणते की नाही हो, तसं काही नाही. मलिका म्हणते की नाही ग, तुला शेवटी वाईट वाटलंच असेल, पाहुणी आहे मग तिने सुद्धा पाहुण्यासारखं राहिलं नको का, प्रत्येक गोष्टीत ऑर्डर सोडत असते. आता मुद्दाम मलिका किमयाबद्दल बोलत असते स्वानंदीच्या तोंडावर. हे बघ स्वानंदी, घर तुझं आहे, तिने मात्र हुकूम कशासाठी चालवायचा, आणि हे बघ तू तिला चांगलंच खडसाव. हे बघ माझ्या घरची पार्टी आहे, मी सगळं काही करेल असे तिला जबरदस्तीने खडसावून सांग. स्वानंदी म्हणते की हे बघा, मी जर असं बोलले असते तर नक्की त्या दुखावल्या असत्या. आता मुद्दा म्हणते की अगं हे बघ, खरंच किती चांगुलपण आहे तुझ्या अंगामध्ये, आणि हे बघ ते दोघं एकमेकांच्या प्रेमात होते. समरचं आणि तिचं लग्न होणार होतं, तस ती अजूनपर्यंत रमलेली आहे, अजूनपर्यंत तिला तेच वाटतं. आता आजी मलिकावर रागवते आणि म्हणते की मलिका, तुला कुठला विषय कुठे काढायचा असतो, तू मोठी आहे ना घरातील, ते सुद्धा कळत नाही का तुला, जरा विचार करत जा बोलताना. एकतर पूजेला सुद्धा मदत करत नाही, जा बरं आता, म्हणून आजी तिच्यावरच ओरडते. अर्पिताला लगेच झोमतं. अर्पिता म्हणते की मम्मा चल, आपण आपली तयारी करूयात, आपण जर काही बोललो तर मात्र आजीलाही झोमणारच. मलिका मुद्दाम आता सगळ्या स्वानंदीच्या आणि आजीच्या तोंडावर अप्पीला रागवते. अगं हे बघ, तुझी आजी आहे, असं बोलत नसतात बाळा. त्यानंतर दोघी आत जातात. तर आजी म्हणते की हे बघ, इतक्या दिवसातून आपल्या पिंट्याला इतकं मोठं यश मिळालं, आनंदाने आपण सगळं काही साजरे करूयात, मलिकाच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको. स्वानंदी चल, आपण तयारीला लागूयात. स्वानंदी सुद्धा खुश होते आणि दोघी तयारीला लागतात. त्यानंतर इकडे सरपोतदारांच्या घरामध्ये आधी राहता पिंट्या दादाला मिळालेल्या डील बद्दल बोलत आहे. खरंच त्याला किती मोठी डील क्रॅक झाली, आणि तेवढ्यात रोहन सगळ्यांच्यासाठी चहा घेऊन येतो, सगळ्यांना चहा देतो, आणि अधिरा मात्र आता समरचं कौतुक करत असते. त्यावरती बाबा म्हणतात की हो ना, अगं तुझा दादा अधिरा आणि आमचे जावई बापू खरंच खरंच खूप कष्टाळू आहेत. लगेच मंदामध्ये टॉन थांबते. एवढं सगळं कमवून काय करणार आहोत, आपण कुठे वर घेऊन जाणार आहोत का. रोहन म्हणतो की आई असं कसं बोलतेस तू. आता मंदा म्हणते की हे बघा, इतका मोठा माणूस, इतका मोठा म्हणजे डील फायनल झालं, मग आपल्या माणसांसोबत आनंद साजरा करायला नको का. आणि त्यात म्हणजे आम्ही तर त्यांच्या खूपच जवळचे आहोत, आम्ही त्यांचे व्याही आहोत, त्यांचा आनंद त्यांनी व्याह्यांबरोबर साजरा करायला नको का. पण साधा आम्हाला कोणी चौकशी सुद्धा करत नाही, आमच्याशी बोलत सुद्धा नाही. त्यावरती आदिरा म्हणते की नाही, पिंट्या दादाचं असं नाही, तो सगळ्यांबद्दल सतत विचारत असतो, बोलत असतो, सगळ्यांची काळजी असते. मंदा म्हणते की एक इथे आल्यापासून एक सुद्धा फोन त्यांनी केलेला नाही, कशाला म्हणतेस की काळजी वगैरे असतेस. आदिरा म्हणते की अहो हे बघा, मी पुन्हा तुम्हाला पुढे तेच सांगणार आहे, पण ऐकून तर घ्या ना. आणि पिंट्या दादांनी पार्टी ही अरेंज केलेली आहे त्याबद्दल सांग, आणि आपल्याला मात्र इन्व्हाइट केलेलं आहे, आपण सगळ्यांनी एन्जॉय करायला जायचंच आहे, त्याच्या आनंदात सहभागी व्हायला. आता ही मंदा ही टॉन्ट मारतच राहते. सुष्मिता म्हणते की अगं हे बघ, अगं आई, तू कायमच मात्र त्या अधिरावर का कसरत असते, तिला कशाला टॉन्ट मारत असते. तेव्हा रोहन लगेच आईला विचारतो की आई, तुझा आता प्रॉब्लेम काय आहे बरं, आता मात्र तुला चिडायला काय झालं. अगोदर म्हणते की यश आपल्या माणसाबरोबर साजरं करायला हवं, नंतर म्हणते की पार्टीची काय गरज आहे. हे बघ आता माझं ऐकून घे, समर सरांनी आपल्याला इतकं प्रेमाने बोलावलं, मग आपल्याला जावंच लागणार आहे. धीराचं काय, पण मला सुद्धा तिकडे जावंसं वाटतं. आणि हे बघ आई, तुला जर प्रॉब्लेम असेल तर तू नको येऊ, आम्ही मात्र जाणार आहोत. मंदा म्हणते की मला तर आवडतच नाही, फक्त नाचायचं, गाणे वगैरे लावायचे आणि असा धिंगाणा घालायचा, आपली संस्कृती आहे का. अशा ह्याच्यात मात्र ऍक्च्युली तुम्ही सुद्धा जायला नकोत. तेव्हा अधिरा आणि रोहन वैतागून ह्या मंदाकडे बघत असतात. त्यानंतर आता समर आणि स्वानंदी रूम मध्ये आहेत. आता पार्टीची आणि पूजेची तयारी कुठपर्यंत आलेली आहे त्याबद्दल त्यांचं डिस्कशन सुरू असतं. स्वानंदी म्हणते की मी सकाळी लवकर उठेल, प्रसाद वगैरे करेल, आणि बाकीचं जे काही आहे ते किमया बघून घेईल, आणि अधिराला फोन करायला हवा. त्यावरती समर म्हणतं की हो केलेला आहे, सहकुटुंब सहपरिवार सांगितले येण्यासाठी, तेव्हा तुम्ही सुद्धा एकदा त्यांना फोन करा आणि एकदा बोलून बघा. आनंदी म्हणते की हो ठीक आहे, सगळी काम झालेले आहेत, फक्त उद्याचे कपडे कोणते आहेत
तर ते राहिलेलं आहे. समर म्हणतो की हो ना. म्हणून स्वानंदी आपल्या कपाटातून साड्या घेते आणि त्या साड्या समरला दाखवते आणि कसं वाटतं त्या उद्यासाठी असं विचारते. समर म्हणतो की छान आहे. आणि हे बघा स्वानंदी मॅडम, तुम्ही एकदम असं छान तयार व्हा मस्तपैकी, कारण तुमचा मान आहे मोठा. त्यावरती स्वानंदी विचारते, सारखं सारखं हे म्हणू नका, खरंच मला थोडंसं अपहरण वाटतं, कारण हे सगळं काही क्रेडिट तुमचं आणि तुमच्या स्टाफचं आहे. त्यावरती समर म्हणतो की ठीक आहे, आपल्या सगळ्यांचा मान आहे, आपण सगळे मिळून एन्जॉय करूयात. स्वानंदीला हसू येते. दोघांच्या छान गप्पा सुरू असतात. तेवढ्यात किमया तेथे काहीतरी घेऊन येते. समर विचारतो की काय घेऊन आली. किमया म्हणते की ही उद्याची तयारी आहे आणि तुझ्यासाठी सुद्धा खास मी शॉपिंग करून घेऊन आले. समर म्हणतो की अच्छा थँक्यू, पण इतकं काही करण्याची गरज नव्हती. त्यावरती किमया म्हणते की अरे तू तर उद्याचा होस्ट आहे, मग मस्त भारी आणि कमाल दिसला पाहिजे. ऑलरेडी तो खूप भारी आहे मला माहितीच आहे, पण अरे सगळ्यात जास्त बेटर दिसला पाहिजे. आणि किमयाचा आता अगदी मस्त सगळी काही तयारी सुरू असते. समरसाठी जी शॉपिंग करून घेऊन आलेली आहे ती दाखवते, परंतु हाताला मात्र नेल पेंट लावण्यामुळे आता तिला काही ते व्यवस्थित काढता येत नाही. स्वानंदी म्हणते की मी मदत करू का. तेवढ्यात मात्र आता स्वानंदी तिला मदत करायला जाते. समर म्हणतो की इतकं काही गरज आहे इतकं सगळं काही करण्याची. त्यावरती आता लगेच किमया म्हणते की अरे उद्याची तर मी आता इतकी म्हणजे सगळ्यात जास्त सुंदर ब्युटिफुल टॉपर दिसणार आहे तर. आणि तेवढ्यात तेथे मलिका येते. मलिका म्हणते की अगं पण उद्याची स्टॉपर आहे तर ती स्वानंदी आहे किमया, कारण तिच्या धडाकेबाज एंट्रीमुळे समरला डील मिळालेला आहे ना. त्यावरती किमया म्हणते की कारण समरने मला विचारलं नव्हतं, जर त्याने माझी मदत घेतली असती तर मी सुद्धा त्याला मदत केली असती, त्यामुळे आता मी उद्या त्याला जे काही सांगेल ना तेच कपडे घालावे लागतील. समर म्हणतो की नाही, मला असे भडक रंगाचे कपडे नाही आवडत. किमया मात्र आता समरला जे काही तिने आता ते कोट वगैरे आणलेले आहेत आणि म्हणते की बघ आता मात्र तुला हाच घालावा लागेल, माझ्या चॉईसचा आहे. तेवढ्यात लगेच आता ही मलिका हळूच स्वानंदीला म्हणते की किमया मात्र जास्तच अंगचटीला येते, असं तुला नाही वाटत का स्वानंदी. आणि बघ ना कशी करते, कधी जाणार आहे की इथेच राहणार आहेत काय माहिती. मलिका मुद्दाम स्वानंदीला रागवण्यासाठी हे सर्व बोलत असते, पण स्वानंदी स्वतःला शांत ठेवते आणि म्हणते की मला उद्याच्या पार्टीसाठी तरी शांत राहावं लागेल, उद्याच्या पाहुण्यांसाठी सगळं काही छान झालंच पाहिजे. ह्या तर कित्येक दिवसांसाठी आलेले आहेत, परंतु त्यासाठी मी राजवाड्यांचा इतका महत्वाचा क्षण मात्र पायात जाऊन देऊ शकत नाही. नंतर आता इकडे बाबा मात्र ह्या मंदाला म्हणतात की हे बघ तुला तर आता आपल्या संस्कृतीबद्दल इतकी काळजी आहे आणि तू तर मात्र लेकीच्या घरी घर सोडून राहायला गेली होतीस. हे बसतं का तुझ्या आपल्या संस्कृतीमध्ये तर मुलीच्या घरचं पाणी सुद्धा पित नसतात. तर खरंच कुणाचा आनंद बघवत नाही, त्यामध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न तू करत असते. आणि हे बघ अजून मात्र मला एकदा राजवाड्यांच्या घरामध्ये मान खाली घालायची नाही. त्यामुळे बाबा मात्र रोहन आणि अधिराला या पार्टीला जायला सांगतात. आता मंदा लगेच म्हणते की तुमचा मुलगा स्वर्ग आधीच करतोय, कारण त्याला सुद्धा अजूनपर्यंत काही फोन आलेला नाही. तेव्हा अधिरा म्हणते की आई अहो तुम्ही आत्ताच असं का बोलतास, कारण मी तुम्हाला आत्ताच म्हणाले पिंट्या दादाने सगळ्यांना इन्व्हाइट केलेलं आहे. मंदा विचारते की आम्हाला फोन केला का, तर अधिरा म्हणते की तुम्ही का असं बोलतास बरं, बघ ना रोहन. मंदा म्हणते की हे बघ जावईने फोन केला, तुझ्या बहिणीने फोन केला का. त्यावरती लगेच आता बाबा म्हणतात की सारखं सारखं तू तेच का डोक्यामध्ये घालून बसलेले आहेस, कुणी जरी फोन केला तर बोलवलेलं तर आहेस ना. मंदाची शेवटी कटकट सुरूच असते. त्यानंतर इकडे पूजेसाठी स्वानंदी खूपच छान तयार होते. समर सुद्धा तयार होतो आणि विचारतो की स्वानंदी विचारत असते की हे बघा राजवाडी काही कमी आहे का, कसे दिसते मी, काहीतरी असं विचारत असते. समोर म्हणतो की हे बघा माझ्या डोळ्यासमोर तुम्ही उभे आहात ते मला स्पष्ट दिसत आहे, चष्मा वगैरे काही लागलेला नाही. हे बघा तुम्ही चंद्रकोर लावली होती ती अगोदरच मला दिसली होती. तर तुमचा हा जो काही गमतीदार प्रयत्न चालला होता तो खरंच मला फार आवडला. तेवढ्यात आजी तिथे येते आणि आजी दोघंही खूपच सुंदर दिसत आहे, म्हणून दोघांची आता माझ्या सुनेला मात्र दृष्ट कुणाची लागायला नको, स्वानंदीची दृष्ट काढते. हे बघ मी तुला आठवण करून देण्यासाठी आले, अगं खानदानी दागिने घातले नाहीस का तू अजून, ते दागिने घाल, मी आठवण करून देण्यासाठी आले होते, लवकरात लवकर दोघंही खाली या. स्वानंदी गळ्यातील हार घालते आणि ते पैजण समोरला दाखवते किती सुंदर आहे. तर समोर म्हणतो की हे तुम्ही तुमच्या पायात घाला. स्वानंदी समोरकडे पाहत असते. तर मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होणार आहे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.